नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आपल्या आजूबाजूच्या जागांबद्दल. म्हणजे आपली उद्यानं, चौक, रस्ते, गल्ल्या. आपण रोज त्यांच्यातून येतो जातो. पण कधी विचार केलाय की यांचं डिझाईन, ते आपल्या मनावर, आपल्या वागण्यावर कसं परिणाम करतं? अगदी आपल्या सामाजिक संबंधांवर सुद्धा. तर आज याच विषयावर सार्वजनिक स्थापत्यकलेचं मानसशास्त्र यावर आपण जरा सखोल चर्चा करूया. आपल्याकडे काही स्रोत आहेत, त्यांच्या आधारे बघूया हे आपलं बिल्ट एन्व्हायरमेंट आपल्या रोजच्या जगण्याला नक्की कसं आकार देतं. अगदी. आणि हा परिणाम फक्त म्हणजे जागा सुंदर दिसण्यापुरता नाहीये. आपला हेतू काय आहे, तर ह्या जागा आपल्या मानसिक शांततेवर कशा परिणाम करतात, लोकांमध्ये मिसळण्याची आपली इच्छा ती वाढवतात की कमी करतात, आणि एकूण शहरातलं आपलं जे जीवन आहे त्यावर कसा प्रभाव टाकतात, हे समजून घेण्यासाठी आपण स्थापत्यशास्त्र, शहर नियोजन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध आहे हे आपल्या स्रोतांमधल्या निरीक्षणांवरून तपासायचं आहे. अच्छा, तर सुरुवात करूया स्थापत्यकलेच्या मानसशास्त्रापासून. म्हणजे या जागा फक्त वापरासाठी नाहीत, ते आपले मानसिक अनुभव पण घडवतात. हे खूप महत्त्वाचं वाटतं मला. पण हे नक्की कसं होतं? आपल्या स्रोतांमध्ये काही उदाहरणं दिली आहेत का? हो, नक्कीच दिलीयेत. स्रोत सांगतात की योग्य डिझाईन असेल ना, तर ते फक्त आपला ताण कमी करत नाही, तर लोकांना एकत्र यायला पण प्रोत्साहन देतं. उदाहरणार्थ, एका अभ्यासात असं दिसलंय की ज्या जागांचं डिझाईन गोलाकार किंवा वक्र आहे, जसं समजा वर्तुळाकार बेंच किंवा बागेतला एखादा कोपरा, त्या जागा चौकोनी किंवा धारदार कडा असलेल्या जागांपेक्षा लोकांना जास्त सुरक्षित वाटतात, अधिक स्वागतार्ह वाटतात. अरे वा. हो, आणि त्यामुळे काय होतं की लोक तिथे जास्त वेळ थांबतात, एकमेकांशी बोलतात. म्हणजे फक्त जागेच्या आकारामुळे सुद्धा एवढा फरक पडतो. मग यात सिव्हिल इंजिनिअरिंगची भूमिका काय म्हणायची? कारण रस्ते, पूल, पदपथ हे सगळं तर त्यांच्याच अखत्यारीत येतं ना? बरोबर. सिव्हिल इंजिनिअरिंग फक्त पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पूल बांधणं इतकंच नाही करत. ते आपल्या हालचालींना, आपल्या सुरक्षिततेच्या भावनांना पण दिशा देतं. उदाहरणार्थ, शहराची रचना, जिला अर्बन जॉमेट्री म्हणतात. काही स्रोत असं सांगतात की सरळसोट म्हणजे ग्रिड पद्धतीचे रस्ते ते वाहतुकीसाठी ठीक असतील, कार्यक्षम असतील, पण थोडे वळणदार रस्ते किंवा गल्ल्या त्या चालणाऱ्या माणसाला जास्त सुरक्षित वाटू शकतात आणि तिथे काहीतरी नवीन बघायला मिळेल असं वाटतं. माणूस जरा हळू चालतो, आजूबाजूला बघतो. म्हणजे शोधक वृत्ती जागृत होते. अगदी. कदाचित अनोळखी व्यक्तीकडे बघून हसतो सुद्धा. याउलट जे मोठे रुंद रस्ते असतात, जिथे वेगवान रहदारी असते, तिथे लोकांना असुरक्षित वाटू शकतं आणि मग ती समुदायाची भावना ती कमी होते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे रस्त्याची रुंदी किंवा त्यातली वळणं हे सुद्धा आपल्या सामाजिक वागणुकीवर परिणाम करतात. आणि आजकाल अजून एक शब्द खूप ऐकू येतोय, बायोफिलिक डिझाईन. याचा नेमका अर्थ काय आहे आणि तो ह्या सगळ्याशी कसा जोडला गेलाय? बायोफिलिक डिझाईन म्हणजे बेसिकली मानवाची निसर्गाकडे ओढ असतेच, ती ओढ लक्षात घेऊन केलेलं डिझाईन. यात काय करतात की इमारती आणि सार्वजनिक जागांमध्ये नैसर्गिक घटक आणतात. म्हणजे झाडं लावणं, पाण्याची सोय करणं, भरपूर नैसर्गिक प्रकाश येण्याची व्यवस्था करणं, नैसर्गिक रंगांचा आणि साहित्याचा वापर करणं, हे सगळं त्यात येतं. आणि यामागे काही शास्त्रीय कारणं पण आहेत. हो, नक्कीच. एका संशोधनात असं दिसलंय की कामाच्या ठिकाणी फक्त काही झाडं ठेवली तरी कर्मचाऱ्यांची एकाग्रता चक्क 15% वाढली. इतकंच नाही, तर नैसर्गिक घटकांच्या जवळ असल्यानं ताण कमी होतो, सर्जनशीलता वाढते. 15% वाढ फक्त झाडांमुळे? कमाल आहे. पण हे सगळं मोठ्या शहरांच्या गजबजलेल्या भागांमध्ये, जिथे जागेची एवढी कमतरता असते, तिथे प्रत्यक्षात आणणं किती चॅलेंजिंग असेल? स्रोत याबद्दल काही सांगतात का? हो, आव्हानं नक्कीच आहेत. जागेची मर्यादा हे सगळ्यात मोठं आव्हान आहेच, विशेषतः जिथे खूप दाट वस्ती आहे. तसंच सुरुवातीचा खर्च पण जास्त वाटू शकतो आणि झाडं वगैरे लावलीत तर त्यांची नियमित देखभाल पण लागते. पण स्रोत हेही सांगतात की याचे जे दूरगामी फायदे आहेत, जसे की लोकांचं आरोग्य सुधारणं, प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढणं, अगदी हवेची गुणवत्ता सुधारणं, हे फायदे सुरुवातीच्या खर्चापेक्षा जास्त महत्त्वाचे ठरू शकतात. आणि आता अनेक शहरांमध्ये व्हर्टिकल गार्डन्स किंवा टेरेस गार्डनसारखे प्रयोग यशस्वी होताना दिसतायत. म्हणजे आव्हानं असली तरी त्यावर मात करता येते आणि त्याचे फायदेही मोठे आहेत. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्त्वाचं लक्षात घ्यायला हवं? एकंदरीत काय म्हणता येईल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो हा आहे की सार्वजनिक जागांचं डिझाईन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे केवळ तांत्रिक विषय नाहीत,
ते थेट आपल्या मानवी अनुभवांशी आणि आपल्या कल्याणाशी जोडलेले आहेत. जेव्हा आपण स्थापत्यकलेचं मानसशास्त्र आणि बायोफिलिक डिझाईनसारख्या संकल्पनांचा विचार करतो, तेव्हा आपण फक्त कार्यक्षम जागा नाही बनवत, तर लोकांच्या मानसिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणाऱ्या, त्यांना एकत्र आणणाऱ्या जागा निर्माण करतो. आणि हा दृष्टिकोन आता खूप गरजेचा झाला आहे. आणि आपली शहरं जशी वाढतायत तसतसं हे अधिकच महत्त्वाचं ठरणार आहे, नाही का? फक्त गाड्यांसाठी किंवा फक्त इमारतींसाठी जागा न बनवता माणसांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचा विचार करून डिझाईन करणं गरजेचं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि हा मानसशास्त्रीय दृष्टिकोन यांचा योग्य मेळ साधला तरच भविष्यातली आपली शहरं अधिक चांगली, अधिक लवचिक आणि आनंदी बनू शकतील. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. भविष्यात जेव्हा आपण स्मार्ट सिटी तंत्रज्ञान आपल्या शहरांमध्ये आणू, म्हणजे सेन्सर्स असतील किंवा अगदी सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या, तेव्हा याचा परिणाम फक्त कार्यक्षमतेवर कसा होईल एवढाच विचार पुरेसा असेल का? की या नवीन तंत्रज्ञानामुळे ज्या जागा तयार होतील त्या आपल्या मानसिक शांततेवर, आपल्या सामाजिक संबंधांवर, आपल्याला एकटेपणा वाटेल की जोडले गेल्यासारखं वाटेल, यावर कसा परिणाम करतील याचाही सखोल विचार करणं महत्त्वाचं ठरेल, नाही का?